Hello, my dear students and parents. Welcome to our Math Planet channel. मंथन प्रज्ञाशोध सामान्य परीक्षा इयत्ता तिसरी विषय गणित यामध्ये सराव प्रश्नसंच हा तुम्हाला प्रत्येकाला भेटलेला असेलच. त्यामधील प्रश्नपत्रिका क्रमांक 10 आज आपण सॉल्व करणार आहोत. यामध्ये मराठी आणि गणित असा मिळून 150 म्हणजे 150 गुणांचा पेपर असतो. हे तर ऑलरेडी तुम्हाला माहीत आहे की मराठीमध्ये 1 ते 25 प्रश्न असतात आणि गणितासाठी 26 ते 75 प्रश्न असतात. आज आपण गणिताचे 26 ते 75 क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत. चला, पहिला प्रश्न आहे 559 म्हणजेच 559 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? तर तुम्ही व्यवस्थितपणे पाहिलं तर इथं 559 ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे आणि ते त्याचं उत्तर आहे. पुढे पहा, या आकृतीचे नाव पर्यायातून ओळखा. किरण, रेषा, कोन, रेषाखंड. तर ही आकृती रेषाखंडाची आहे. ऑप्शन नंबर 4 हे त्याचं उत्तर आहे. म ही विषम संख्या आहे, तर त्या पुढील क्रमाने येणारी समसंख्या कोणती? अशा प्रश्नामध्ये बिलकुल गोंधळून जायचं नाही. पहा, म ही एक विषम संख्या आहे. मग तुम्ही काय करायचं? कोणतीही एक विषम संख्या म ला मानायचं. फॉर एक्झाम्पल आपण काय करूया, म ला 3 मानूया. म्हणजे जिथं म आहे तिथं आपण काय करूया, 3 ही संख्या आहे असं आपण मानूया. आता काय करायचं तुम्ही, जिथं म दिसेल तिथं आपल्याला 3 असं मानायचं आहे. पहा इथे 3 अधिक 1 किती येणार? 4. मग 4 ही समसंख्या आहे का? हो आहे. म्हणजे आपल्याला पटकन पहिलंच उत्तर सापडलेलं आहे. पहा, 3 अधिक 1 किती उत्तर येतं? 4 आणि 4 ही समसंख्या आहे. त्याच पद्धतीने तुम्ही पुढचं जरी करून बघितलं 3 अधिक 2 तर 5 उत्तर येणार आहे. 5 ही समसंख्या नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही ते करून बघायचं आहे. हे तुम्हाला समजलेलं असेलच. पुढे पहा, जर इथं सम विचारलं असेल तर आपण कोणती पण एक समसंख्या मानायची आहे. कोणतीही मानू शकता तुम्ही. पुढे पहा, खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 ने गुणल्यास गुणाकार विषम संख्या येईल? आता 3 ने गुणल्यास गुणाकार विषम संख्या येईल. मग आता खालीलपैकी अशी कोणती संख्या आहे की त्याला 3 ने जर गुणलं आपण तर गुणाकार विषम संख्या येईल? आणि तुम्हाला माहिती आहे की विषम संख्येचे एकक स्थानी 1, 3, 5, 7 आणि 9 हे अंक असतात. आता आपण 3 ने काय करायचं? प्रत्येकाला गुणत बसायचं नाही. 3 ने फक्त युनिटच्या म्हणजे एककाच्या संख्येलाच गुणायचं. बघा, 3 छक 18, 18शी 8 येतात. मग युनिटला काय आला? 8, हातचा 1 येईल. युनिटला 8 आला म्हणजे ही समसंख्या येणार आहे. संपला विषय. पुढे पहा, 3 0 0 सुरुवातीला 0 येणार आहे युनिटला म्हणजे हे सुद्धा उत्तर येणार नाही. पुढे 3 ने जर इथं बघा 201 ला गुणलं तर उत्तर काय येणार आहे? 3 1 3 असं उत्तर येणार आहे. म्हणजेच ही विषम संख्या असेल. पुन्हा चौथा बघा, 3 0 0 म्हणजेच ह्याच्यावरून मला काय सांगायचं आहे की फक्त एककाला गुणायचं. 3 छक 18, 3 0 0, 3 1 3 आणि 3 0 0. आणि ह्याचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर फक्त 3 नंबरचा जो एकक आहे तोच विषम संख्या येते आणि तो आहे ऑप्शन नंबर 3 मध्ये. म्हणून 29चं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. पुढे पहा, 30वा प्रश्न आहे 11 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती? आता 11 ते 20 पर्यंतच्या ज्या मूळ संख्या आहेत त्यांची बेरीज आपल्याला विचारलेली आहे. आपण पटपट लिहून काढायचे त्या 11 ते 20 पर्यंतच्या संख्या. पहा, 11, त्याच्यानंतर 13, 17 आणि 19 ह्या काय आहेत? 11 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्या आहे. यांची जर बेरीज केली तर बघा, ही 7 आणि 3 10 आणि ही 9 आणि 1 10 म्हणजे झाले 10 आणि 10 20, हातचे आले 2, 2 3 4 5 6 म्हणजे बेरीज झालेली आपली 60. 60 कुठे आहे? तर ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे. 31वा प्रश्न बघा, 442 या संख्येची विस्तारित मांडणी कोणती? आता 442 म्हणजेच 442. आता ह्याचं विस्तारित रूप काय येणार आहे? 400. ह्याचं किती येणार आहे? 40 आणि याचं किती येणार आहे? 2. ह्या सर्वांमध्ये काय असते? बेरीज असते. असं कुठे आहे? एवढंच आपल्याला शोधायचं आहे. 400 अधिक 40 अधिक 2 हे उलटं पुलटं सुद्धा असू शकतं ऑप्शनमध्ये तुमच्या. तर ते कुठे आहे? चला शोधाय. 400 अधिक 40 अधिक 2 हवा आहे आपल्याला. ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे आणि ऑप्शन नंबर 4 इज द त्याचं राईट आन्सर येणार आहे. हे उलटं पुलटं दिलेलं आहे तरी सुद्धा काय घाबरायचं कारण नाही, हेच त्याचं उत्तर आहे. पुढे पहा, खालील पर्यायातील बरोबर विधान कोणते?
एक शतक म्हणजे 10 एकक. आता एक शतक म्हणजे 10 एकक होतं का? तर पहा, एक मिनिट आपण पेज थोडंसं ॲडजस्ट करूया. पहा इथे एक शतक म्हणजे 10 एकक, तर एक शतक म्हणजे 100 होतात. 100 म्हणजे 10 एकक नसतात, म्हणजे हे चुकीचं आहे. एक एकक म्हणजे 10 दशक. 10 दशक होतात का एक एकक म्हणजे? नाही, एक एकक म्हणजे एकच होतो आणि 10 दशकला 10 म्हणून 10 आणि दशकाचं 1 शून्य म्हणजे हे सुद्धा चुकीचं होतं. पुढे पहा, एक शतक म्हणजे 10 शतक. आता एक शतक म्हणजे किती? 100 आणि 10 आहे म्हणून 10 लिहिला आणि शतकाचे 2 शून्य लिहिले म्हणजे हे सुद्धा सारखं होत नाही. पुढे पहा, एक शतक म्हणजे 100 आणि 10 दशक म्हणजे 10 आहे म्हणून 10 आणि दशकाचा 1 शून्य म्हणजे हे दोन्हीही सारखे होतात. म्हणून 32चं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट ॲन्सर. पहा 34वा, 402 ही संख्या अंकात कशी लिहाल? तर 402 ही अतिशय सोपं आहे. ऑप्शन नंबर 3 इज द राईट ॲन्सर. पुढे पहा, 8 स्टार या संख्येतील स्टारच्या जागी असलेल्या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक 27 आहे. तर स्टारच्या ठिकाणी कोणता अंक असेल? आता बघा, स्टारच्या ठिकाणी इथं 8 आहे, इथं स्टार आहे आणि इथं स्टार आहे. इथं जर आपण 2 घेतला ऑप्शनमधला, तर इथे पण आपल्याला 2 घ्यायला लागेल. ह्याची स्थानिक किंमत किती? 20. 20मधून 2 गेले तर 27 राहणार नाहीयेत. पुढे बघा, 7 जर घेतलं तर येथे 70. 70तून 7 गेले तर 27 राहत नाहीयेत. पुढे बघा 3. इथे जर आपण 3 घेतला, 3ची स्थानिक किंमत इथं 30 होणार आहे आणि या 30तून जर 3 गेले तर उत्तर 27 येतं. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 इज द राईट ॲन्सर. पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या गटातील संख्या चढत्या क्रमाने लिहिलेल्या आहेत? आता चढता क्रम जर नीट आपण ऑब्झर्वेशन जर केलं तर पहा, इथे पहा 607, 670 आणि 687 ह्याच संख्या चढत्या क्रमाने आहेत म्हणून ह्याचं ते उत्तर आहे. पुढचं पहा, 698 या अंकापासून तयार होणारी लहानात लहान समसंख्या कोणती? आता आपल्याला काय तयार करायचे? 698 यापासून लहानात लहान संख्या आपल्याला तयार करायची आणि ती सम असली पाहिजे. आता लहानात लहान संख्या तयार करताना आपण काय करतो की सुरुवातीला लहान अंक घेतो, म्हणजे हा 6 घेतला, त्याच्यानंतर हा त्याच्यापेक्षा मोठा घेतो आणि सर्वात मोठा शेवटी घेतो. परंतु आपण जर असं केलं तर संख्या लहानात लहान तयार झाली, परंतु ती समसंख्या झालेली नाही आहे, कारण समसंख्येच्या शेवटी 9 नसतो. म्हणून काय करायचं, आपण ह्याच दोन संख्यांना फक्त आलटीपलटी करायचं. 698 हे त्याचं उत्तर येणार आहे. ऑप्शन नंबर तो कुठे आहे? ऑप्शन नंबर 1 वरती आहे. पुढे पहा 37, 40 दशक आणि 5 शतक या रिकाम्या चौकटीतील योग्य चिन्ह पर्यायातून शोधा. आता 40 दशक म्हटलं तर 40 दशक कसं असतं? 40 आणि दशकाचा 1 शून्य. 5 शतक, 5 आहे म्हणून आपण 5 लिहितो, इथे इंग्रजीत लिहूया आणि शतकाचे 2 शून्य म्हणजे मोठा कोणता झाला? हा झाला. म्हणजे अशा पद्धतीचं चिन्ह ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. पुढे पहा, 2 डझन पेरूंची किंमत 48 रुपये आहे, तर 5 पेरूंची किंमत किती? आता 2 डझन म्हणजे किती? 1 डझन म्हणजे 12. तर 2 डझन म्हणजे किती झाले? 24. म्हणजेच काय येतं? 24 पेरूंची किंमत 48 रुपये आहे. तर आपल्याला 5 पेरूंची किंमत विचारलेली आहे. आता आपल्याला सुरुवातीला एका पेरूची किंमत काढायला लागेल. बघा, 24 पेरूंची किंमत किती? 48 रुपये आहे. म्हणजेच एक पेरू कितीला पडेल बघा? 2 रुपयाला एक पेरू पडणार आहे, कारण 24 दुने 48. मग 2 रुपयाला एक पेरू, तर 5 पेरूंची किंमत किती होणार आहे? 5 दुने 10 रुपये होणार आहे. 10 कुठे? ऑप्शन नंबर 1 मध्ये त्याचं उत्तर आहे. पुढे पहा 39 वरला, 350 मध्ये किती मिळवावेत म्हणजे 1000 होतील? आता 350 नाही, सॉरी 750 मध्ये किती मिळवावेत म्हणजेच 1000 होतील. आता 39 ला क्वेश्चन आहे. 750. 750 कसं लिहिलं जातं? तर 725 असं लिहिलं जातं. त्याच्यामध्ये आपल्याला किती मिळवावे लागतील म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे? 1000 उत्तर आपलं येणार आहे. मग काय करायचं तुम्ही? तोंडी येत असेल तर वेल आणि गुडच आहे. आपल्याला काय करायचं? जर येत नसेल तर ह्या 1000मधून 750 आपल्याला काय करायचे आहेत? वजा करायचे आहेत. ते तुम्ही वजाबाकी
करू शकता. 750 मधून जर 1000 आपण घालवले तर ह्याचं उत्तर किती येतं बघा. 10तून 5 गेले 5, हातचा आला 1, 10तून 3 गेले 7, हातचा आला 1 आणि 10तून 8 गेले खाली राहिले 2, म्हणजे 275 जर आपण मिळवले तर त्याचं उत्तर काय येतं 1000 येतं. आणि या 275लाच काय बोलतात, पावणे 300, कारण ह्या 75ला पावणे बोललं जातं आणि 200 नंतरचा अंक उच्चारला जातो, म्हणजे पावणे 300 असं त्याचं उत्तर आहे. पावणे 300 ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे. ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर, हे त्याचं उत्तर आहे. पुढे पहा, एका कार्यक्रमात 25 खुर्च्यांची एक रांग याप्रमाणे 7 रांगा केल्या, त्यामध्ये 160 पाहुणे येऊन बसले तर एकूण किती खुर्च्या रिकाम्या राहिल्या. आता 25 खुर्च्यांची एक रांग आहे, याप्रमाणे किती रांगा केल्यात, 7 रांगा केल्यात, म्हणजे एका रांगेमध्ये 25 खुर्च्या आहेत तर 7 रांगेमध्ये किती, म्हणून 25 गुणिले 7 करायचं, म्हणजे 25चाच पाडा 7पर्यंत बोलायचा. 25 7 175 येतात, हे लक्षात ठेवा. पाडे आपले पाठ पाहिजे. त्यामध्ये 160 पाहुणे येऊन बसले. आता ह्या खुर्च्या एकूण आहेत 175, परंतु पाहुणे किती येऊन बसले आहेत, फक्त 160 पाहुणे येऊन बसलेले आहेत. मग खुर्च्या रिकाम्या किती राहिल्या, तर आपल्याला काय करायला लागेल, यांची वजाबाकी करायला लागेल. 5तून 0 गेला 5, 7तून 1 गेला 7तून 6 गेला 1, उत्तर किती राहिलं 15. तर 15 खुर्च्या आपल्या रिकाम्या राहणार आहेत. ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. पुढे पहा 41 पहा, एका कारखान्यात 554 कामगार काम करत होते, त्यापैकी 34 कामगारांनी काम सोडले. नंतर 250 कामगार कामावर नवीन आले तर कारखान्यातील कामगारांची संख्या किती झाली. म्हणजे नीट समजून घ्या, आधी किती कामगार काम करत होते, 554 कामगार काम करत होते, त्यापैकी 34 कामगारांनी काम सोडले, म्हणजे काय झालं, 34 कामगार कमी झाले 34. म्हणून आपण हिला काय करायला लागणार, वजाबाकी करायला लागेल. 5तून 3 गेले 2, किती राहिले 520 कामगार राहिलेले आहेत. पुन्हा नवीन काय झालेलं आहे, पुन्हा 250 कामगार कामावर नवीन आले, म्हणजे काय झाले, ते वाढले, म्हणजे आपल्याला काय करायला लागेल, त्यांची बेरीज करायला लागेल. 0 7 7 770 आता कामगारांची संख्या होणार आहे. ऑप्शन नंबर 1 हे त्याचं उत्तर आहे. पुढे पहा 42, 808 या संख्येला 8ने भागले तर भागाकार किती येईल. आता बघा, 808 या संख्येला जर 8ने भागलं तर भागाकार किती येणार आहे. बघा इथं 8 एके 8, काहीच करायची गरज नाही. 8 0 0 आणि 8 एके 8, म्हणजे 101 हा भागाकार येणार आहे. बिलकुल खाली वेगळं काही करायची गरज नाही. 101 42 वरला ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. पुढे पहा 43, 45 वजा 15 भागिले 3 गुणिले 8 बरोबर किती. बघा इथं मी इंग्रजीतून थोडेसे अंक घेतो. 45 मायनस 15 डिवायडेड बाय 3 इंटू 8, म्हणजे ही पदावली आहे आणि पदावलीमध्ये आधी काय केला जातो, भागाकार केला जातो, म्हणून आपण 45 तसेच मांडूया. यांचं उत्तर काय येणार आहे बघा, 3 5 15 गुणिले 8. पुन्हा पदावलीचा नियम आहे की गुणाकार आधी आपल्याला करावा लागेल. पदावलीचा नियम असतो की भागाकार आणि गुणाकार यापैकी आधी जो असेल तो करायचा आणि बेरीज आणि वजाबाकी नंतर आपण प्रेफरन्स द्यायचा. अगोदर भागाकार आणि गुणाकार यापैकी जी क्रिया असेल ती, त्यानंतर बेरीज आणि वजाबाकी यापैकी जी क्रिया असेल ती. आता ते गुणाकार आहे, गुणाकार केला 40 45, तसंच दोघांची वजाबाकी केली आली 5. 5 कुठे, ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे आणि तेच त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा, 18 या संख्येच्या चौपटीतून 30 या संख्येची दुप्पट वजा केल्यास किती उत्तर येईल. पहा 18 या संख्येच्या चौपटीतून, चौपट म्हणजे गुणिले 4, चौपटीतून 30 या संख्येची, म्हणजे 30 या संख्येची दुप्पट म्हणजे गुणिले 2 वजा केल्यास उत्तर किती येणार आहे. आता ह्यांचा गुणाकार करायचा, ह्यांचा गुणाकार करायचा आणि उत्तर लिहायचं. 18 चौक 72 वजा 30 दुने 60, या दोघांचं जर वजाबाकी केली तर उत्तर 12 येतं. मग 12 कुठे आहे, ऑप्शन नंबर
1 मध्ये आहे, म्हणून 44चं उत्तर ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणती आकृती चौरसाची आहे? इथं जर आपण नीट बघितलं तर चौरस म्हणजे ज्याच्या चारही बाजू सारख्या असतात आणि चारही कोण काटकोन असतात त्यांना आपण चौरस म्हणतो. इथं फक्त ड ही आकृती योग्य दिसते आहे, म्हणून त्याचं उत्तर आहे बघा फक्त ड, म्हणजे ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. पुढे पहा. शेजारील काही हा पिक्टोग्राफ म्हणजे आपल्याला चित्रावरून उत्तरं द्यायची असतात. तर इथे फुलझाडांची नावं दिलेली आहेत, इथं फुलझाडांची संख्या दिलेली आहे. आता गुलाब किती बघा 1 2 3 4 5 6. तुम्ही परीक्षेत सोडवताना सुद्धा असंच सोडवायचे. गुलाबाची संख्या एकूण 6 आहे, ते इथे लिहून काढली. 1 2 3 4 5. सदाफुली 5 आहेत. कमळ 1 2 3 4. कमळ 4 आहेत आणि जास्वंद 3 आहेत. आत्ता आपण प्रश्नावरती जायचं आहे. परीक्षेत प्रश्न आला तरी तुम्ही पेपरवरती असं पेन्सिलने रफ वर्क केलं तरी चालणार आहे. कमळ व गुलाबाच्या फुलझाडांच्या संख्येची बेरीज सदाफुली या फुलझाडाच्या संख्येच्या किती पट आहे? आता बघा, कमळ व गुलाबाच्या फुलझाडांच्या संख्येची बेरीज. आता कमळ आणि गुलाब कुठे आहे? इथे पहा, कमळ आणि गुलाब यांची बेरीज किती येणार आहे? 6 आणि 4 10 बेरीज येणार आहे. ते काय बोलतात? सदाफुली या झाडाच्या संख्येचे किती पट आहे? तर सदाफुली किती आहे? 5. मग 5 आणि 10 यांचा आपल्याला फक्त विचार करायचा आहे. आता ही 10 ही संख्या 5च्या किती पट आहे? म्हणजे 5च्या पाढ्यात किती नंबरला आहे? तर 2 नंबरला आहे, म्हणजे दुप्पट आहे. तर दुप्पट कुठे आहे? दुप्पट किंवा 2 पट. तर ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे, म्हणून तेच त्याचं उत्तर आहे. साधा सरळ सोपा प्रश्न होता तो. पुढे पहा 47वा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील अपूर्णांक उतरत्या क्रमाने लिहिलेले आहेत? आता तुम्ही जर नीट ऑब्झर्वेशन जर केलं तर सर्वांचे छेद हे सारखेच आहेत. त्याच्यामुळे आपण काय करायचं, सर्वांचे छेद म्हणजे ऑप्शन मधल्या ह्याचे छेद सारखे आहेत, ह्याचे छेद सारखे आहेत, ह्या तिघांचे सारखे आहेत आणि ह्या तिघांचे सारखे आहेत. अशा पद्धतीने जर कंडिशन असेल तर आपण छेदांना काय करायचं, डायरेक्ट झाकून घ्यायचं आणि अंशांचंच निरीक्षण करायचं. आता आपल्याला उतरता क्रम सांगितलेला आहे, मग जो अपूर्णांक वरती आपल्याला ज्याचा अंश मोठा दिसेल तोच अपूर्णांक आपण मोठा पकडायचा. बघा आता 12 10 15 हे उतरत्या क्रमाने आहेत का? नाही. 11 12 13 हे चढत्या क्रमाने आहेत. 9 7 3 हे मात्र उतरत्या क्रमाने आहेत. हा मोठा, हा छोटा, हा सर्वात छोटा, म्हणजे ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. इतकं ते सोपं असतं. पुढे पहा, सोबतच्या आकृतीत किती कोण काटकोन आहेत? आता काटकोन हे तर एकही नाहीये, कारण काटकोनाची आकृती ही अशा पद्धतीने असते हे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे इथं एकही काटकोन नाहीये. ऑप्शन नंबर 4 त्याचं उत्तर आहे. जास्त आपल्याला डिस्कशन करायची काही गरज नाहीये. 49वा प्रश्न बघा. 13.25 रुपये वजा 9 रुपये अधिक 2.5 रुपये बरोबर किती? आता हे खूप सोपं आहे. हा प्रश्न आपण तुमच्यासाठी देऊया. मी फक्त सांगतो 13.25 रुपये म्हणजे तुम्ही रुपये आणि पैसे तर तुम्हाला शिकवलेलं असेलच. रुपये पैसे. 13.25 पावणे म्हणजेच 75 आणि 13च्या अगोदरचा अंक घ्यायचा 12 म्हणजे 12 रुपये 75 पैसे वजा 9 रुपये. 9 रुपये म्हणजे त्याच्यावरती 0 पैसे असेल, ह्यांची वजाबाकी करायची आणि जे उत्तर येईल ते 2.5 रुपयामध्ये मिळवायचं, म्हणजे 2 रुपये 50 पैशामध्ये मिळवायचं. आणि ह्याचं उत्तर काय करायचं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. पुढे पहा 50वा प्रश्न. 1 जानेवारी 2012 रोजी रविवार असेल तर त्याच वर्षी 31 डिसेंबरला कोणता वार असेल? प्रश्न नीट समजून घ्या. 1 जानेवारी 2012 रोजी रविवार असेल तर त्याच वर्षी 31 डिसेंबरला कोणता वार असेल असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. जनरली तुम्हाला माहिती आहे नसेल तर नीट ऐकून घ्या की 1 जानेवारीला म्हणजे तुम्ही कॅलेंडर जरी तुमच्या समोर ठेवलं तरी तुम्हाला ते व्यवस्थित समजेल. वर्षाची सुरुवात ज्या वाराने होते त्याच वाराने वर्षाची शेवट पण त्याच वाराने होतो. तुम्ही कॅलेंडरमध्ये पण पहा. परंतु जर लीप इयर असेल तर वर्षाची सुरुवात ज्या वाराने होते
त्याच्यानंतरचा 2 नंबरचा वार हा 31 डिसेंबरला येतो. म्हणजे समजा 1 जानेवारी 2012 रोजी रविवार असेल तर 31 डिसेंबरला सुद्धा 100% रविवारच असला पाहिजे. हे कधी जर लीप इयर नसेल तर. परंतु इथं लीप इयर आहे बघा. लीप इयर तुम्हाला माहितीच आहे, त्याच्याविषयी जास्त डिस्कशन नको. म्हणून 1 जानेवारी 2012 रविवार असेल तर 31 डिसेंबरला सोमवार असणार आहे. हे त्याचं उत्तर आहे. जर इथं लीप इयर नसेल तर इथं रविवार आणि उत्तर सुद्धा रविवार आलं असतं. पुढे पहा, 1.5 मीटर म्हणजे किती सेमी? आता 1.5 मीटर, 1.5 म्हणजे 1 आणि अर्धा, हे लक्षात घ्या. 1.5 मीटर म्हणजे किती सेमी असा प्रश्न आहे. आता 1.5 म्हणजे काय? 1 आणि अर्धा म्हणजे अर्धा कितीचा असतो? 50चा असतो. म्हणजे 150 सेमी हे त्याचं उत्तर येणार आहे. ऑप्शन नंबर 4. 52 बघा. 11/17 आणि 8/17 यामध्ये आपल्याला कंपेअर करायचं आहे आणि कोणता मोठा आहे. छेद सारखा असेल, आपण छेद पटकन झाकायचा आहे. 11 आणि 8 मध्ये मोठा कोणता आहे? 11. तर 11 कडे मोठं तोंड असेल म्हणजे ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. अतिशय सोपा प्रश्न आहे. अतिशय सोपी प्रश्नपत्रिका आहे आणि मंथनला तुम्ही ही जर प्रश्नपत्रिका, कोणतीही एक प्रश्नपत्रिका व्यवस्थित करा. अतिशय सोपं, तुम्हाला तुमचा स्कोअर खूप छानपैकी येणार आहे. पुढचा प्रश्न पहा. 7/13 या अपूर्णांकाचे वाचन कसे कराल? आता मी ज्या पद्धतीने वाचलं ती एक पद्धत होते, परंतु जर स्टँडर्ड पद्धत म्हणजे गणिती भाषेमधली जर पद्धत असेल तर ती अशी असते पहा. 7/13. मग अशा पद्धतीने कुठे आहे बघा, इथं 7/13 ही ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. त्याला ही प्रॉपर पद्धत आहे. पुढे पहा. 1 किलोग्रॅम 500 ग्रॅम तांदळामधून 400 ग्रॅम तांदूळ भात तयार करण्यासाठी वापरला तर किती ग्रॅम तांदूळ शिल्लक राहील? अतिशय सोपे बघा. इथं 1 किलोग्रॅम 500 ग्रॅम मधून 400 ग्रॅम आपण वापरलेला आहे. आता 500 मधून 1 किलोग्रॅम जसाच्या तसा राहिला. आता 500 मधून 400 आपण वापरला तर किती ग्रॅम राहणार आहे? 100 ग्रॅम राहणार आहे. म्हणजे 1 किलोग्रॅम 100 ग्रॅम. कोणाला जर कळलं नसेल तर इथं नीट पहा. हा किलोग्रॅम, हा ग्रॅम आहे. 1 किलोग्रॅम 500 ग्रॅम मधून जर आपण 400 ग्रॅम तांदूळ जर वापरला तर किती राहणार आहे पहा इथे. म्हणजे 1100 1100 ग्रॅम 1100 ग्रॅम तांदूळ राहणार आहे. ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. पुढे पहा. क्रिकेटचा सामना सकाळी 10:50 सुरू झाला. तो सामना 1:40 संपला तर सामना किती वेळ चालू होता? आता पहा, सामना कधी सुरू झाला? सकाळी 10:50 सुरू झालेला आहे आणि तो सामना किती वाजता संपला? तर तो 1:40 तो संपलेला आहे. तर सामना किती वेळ चालू होता? आता तुम्ही 10 पासून 1 पर्यंत जर आपण मोजलं तर जनरली 11, 12 आणि 1 म्हणजे किती तास होतात? 3 तास होतात. पण पटकन 3 तास लिहायचं नाही. ह्या मिनिटाचा सुद्धा इथं हिशोब आहे पहा. सामना 10:50 सुरू झाला आणि 1:40 तो संपला. मग हे तर कसं करायचं? हे जे मिनिट आहेत, सोपी पद्धत, वजाबाकी करत बसायचं नाही. ते 100% तुमचं चुकेल. काय करायचं पहा. इथं 50 मिनिटं आहेत तर इथं पण 50 मिनिटं करून घ्यायची. आता आपण काय केलेलं आहे, 10 मिनिटं एक्स्ट्रा घेतलेली आहेत. ती 10 मिनिटं आलेल्या उत्तरातून आपल्याला काय करायचे, वजा करायचे असं आपण समजायचं. पहा आता 10:50 पासून 1:50 पर्यंत तुम्ही मोजा. पहा इथे 11, 12 आणि 1 म्हणजे किती तास झाले? हे 3 तास झाले. 3 तास आपलं उत्तर आलेलं आहे. हे 10 मिनिटं त्यातून वजा करायचे. 3 तासामधून जर 10 मिनिटं वजा केली तर 2 तास आणि 50 मिनिटं हे त्याचं उत्तर येणार आहे. मग 2 तास 50 मिनिटं कुठे? ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे. पुढे पहा. 56. 1 रुपयाच्या 20 नोटा व 500 रुपयांची एक नोट मिळून होणाऱ्या रुपयात 5 रुपयाची किती नाणी येतील? बघा, सॉरी 10 रुपयांच्या 20 नोटा. बघा 10 रुपयांच्या 20 नोटा म्हणजे किती रुपये झाले?
200 रुपये झाले व 500 रुपयांची नोट त्याच्यामध्ये जर मिळवली आपण तर किती रुपये झाले? 700 रुपये झाले. हे मिळून होणाऱ्या रुपयात 5 रुपयांची किती नाणी येतील? म्हणजे आपण काय करायचं, याला 5 ने भागायचं आहे. आता मोठी मुलं अशा पद्धतीने भागतात, परंतु आपली मुलं ही तिसरीला आहेत, त्यामुळे आपण काय करायचंय, अशा पद्धतीने भागाकार करायचा आहे. 700 भागिले 5, 5 एके 5, खाली राहिले 2, वरून घेतला 0, 5 चोक 20, 0 वरून घेतला 0, येथे दिला 0. उत्तर किती आलं? 140. ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. भागाकार तुम्हाला येतोच, त्याच्यामुळं तिथं आपण जास्त वेळ घालवणार नाहीयेत. पुढे पहा, खालील आकृती संबंधित चुकीचे विधान कोणते? 4 शिरोबिंदू असतात. आता याला 4 शिरोबिंदू आहेतच, म्हणजे हे टोकं. 4 बाजू असतात, 4ही बाजू आहेत. समोरासमोरील बाजू समान लांबीचे असतात. बघा, इथं एक रेषे, इथं पण एक रेषे, म्हणजे ह्या बाजू समान आहेत, परंतु इथं 2 रेषा आहेत, त्याच्यामुळे ह्या समोरच्या बाजू सारख्या आहेत. सर्व बाजू काय सारख्या नाहीयेत. समोरासमोरील बाजू ह्या सारख्या आहेत, म्हणजे इथं त्यांनी काय बोलले, समोरासमोरील बाजू समान लांबीच्या आहेत, त्याच्यामुळे हे सुद्धा बरोबर आहे. सर्व कोन विशाल कोन असतात. आता इथं विशाल कोन नाही, ह्या आयत आहे, आणि आयताचे सर्व कोन हे काटकोन असतात, विशाल कोन नसतात. म्हणजे ऑप्शन नंबर ड हे चुकीचं आहे. 57चं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. पुढे पहा, 8 पेनांची किंमत 200 रुपये आहे, तर अशा 25 पेनाची किंमत किती? बघा, 8 पेनांची किंमत 200 रुपये, तर आपल्याला एका पेनाची किंमत काढून घ्यायला लागेल. म्हणजे आपल्याला काय करायला लागेल, 200ला 8 ने भागावे लागणार आहे. 8 दुने 16, खाली राहिले 4, वरून घेतला 0, 8 पंचे 40, म्हणजेच एका पेनाची किंमत किती येणार आहे? 25 रुपये येणार आहे. मग एक पेन 25 रुपयाला, तर अशा 25 पेनाची किंमत किती? म्हणजे पुन्हा आपल्याला 25 रुपयाला एक पेन, तर अशा 25 पेनाची किंमत म्हणजे 25 गुणिले 25 करायला लागेल. त्याचं उत्तर 625 येणार आहे. तो 25चा वर्ग आहे. म्हणजे 625 कुठे? ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. तुम्ही तुमच्या पद्धतीने गुणाकार करून बघितला तरी चालणार आहे. पुढे पहा, 59. आता इथं साधी सरळ बेरीज दिलेली आहे, त्याच्यामुळे तो प्रश्न तुम्ही सोडवा, तुमच्यासाठी तो खूप सोपा आहे. इथे पहा, 955 गुणिले 0 अधिक 1. आता कोणत्याही संख्येला जर आपण 0 ने गुणलं तर उत्तर काय येणार आहे? 0 येणार आहे. त्याची म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे? 0 अधिक 1. 0 अधिक 1 1, म्हणजे 1 कुठे? तर ऑप्शन नंबर 1 हे त्याचं उत्तर आहे. पुढे पहा, 13/22 अधिक 9/22 वजा 11/22 बरोबर किती? आता पहा, इथे हा प्रश्न आपल्याला सोडवूया, कारण अपूर्णांक हा तुम्हाला व्यवस्थित समजणं महत्वाचं आहे. 13/22 अधिक 9/22 वजा 11/22. बघा, छेद जर सारखा असेल तर आपण तो एकदाच खाली लिहितो आणि अंशाचीच फक्त बेरीज करतो. 13 आणि 9 किती झाले? 22. म्हणजे याचं उत्तर आलं 22/22 वजा 11/22. आता जर इथं नीट बघितलं, छेद सारखा असेल तर आपण छेदाची वजाबाकी सुद्धा करत नाही, तो तसाच मांडतो. आणि 22 मधून जर 11 गेले तर उत्तर काय येतं? 11च उत्तर येतं, कारण 11/22 हे त्याचं उत्तर आहे. ऑप्शन मध्ये ते कुठे आहे? ऑप्शन मध्ये ते कुठंच उत्तर नाहीये. मला वाटतं त्यांची प्रिंटिंग मिस्टेक वगैरे असू शकेल. चला, काय प्रॉब्लेम नाही. 11/22 हे त्याचं उत्तर आहे. 62. खालील रकान्यात क्रमाने येणाऱ्या संख्येचे निरीक्षण करा आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा. इथं जर नीट पाहिलं तर हा 3चा पाडा आहे. 3 एके 3, 3 दुने 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12 येथे येणार आहे. ऑप्शन नंबर 2. जास्त स्पष्टीकरणाची काही गरज नाही तिथे. सोबतच्या आकृतीमधील छायांकित भाग कोणत्या अपूर्णांकाने दर्शवता येईल? आता बघा, रंगवलेले भाग एकूण किती आहेत? बघा, इथं 1 2 3 4 5 6 6 भाग इथं रंगवलेले आहेत. मग आपण काय करत असतो? रंगवलेले भाग आपण वरती लिहित असतो आणि एकूण किती तुकडे आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. एकूण तुकडे, मग ते रंगवलेले असतील किंवा नसतील ते आपण छेदस्थानी लिहितो.
मग 6/12 हे त्याचं उत्तर आहे. हा जर ऑप्शनमध्ये नसेल तर हे छोटं केलेलं असतं. कसं बघा, 6 एके 6, 6च्या पाढ्यात 6 1 नंबरला आहे आणि 6च्या पाढ्यात 12 2 नंबरला आहे, म्हणजे 1/2 हे त्याचं उत्तर आहे. 63चं ऑप्शन नंबर 1. कधी कधी मुलांचं हे उत्तर येतं आणि हे उत्तर ते शोधत बसतात, परंतु त्याचं जर संक्षिप्त रूप अशा पद्धतीने असतं, ते त्याचं उत्तर आहे. बिलकुल गोंधळून गडबडून जायचं काही कारण नाहीये. पुढचं पहा, एका पुस्तकाची किंमत 25 रुपये आहे, तर अशा 7 पुस्तकाची किंमत किती? 25 गुणिले 7 तुम्ही करायचं आहे. आता 25 गुणिले 7 जर आपण केलं तर पहा इथे 25 गुणिले 7 आपण करूया. 25चा पाढा तर तुम्हाला ऑलरेडी येतच असेल. 25 गुणिले 7 म्हणजे 25 7 175 होतात. 175 उत्तर आहे का इथे? नाहीये, तर हे आपल्याला वेगळ्या पद्धतीने उत्तर दिलेलं आहे. बघा, मी तुम्हाला आधीच सांगितलंय 75ला पावणे बोलतात आणि हा जो 1 आहे त्याच्या नंतरची संख्या जोडली जाते 2, म्हणजे पावणे 200, तर ते त्याचं उत्तर आहे. पुढे पहा, खालीलपैकी कोणता त्रिकोणाचा प्रकार नाही? बघा, समभुज त्रिकोण असतो, समद्विभुज त्रिकोण सुद्धा असतो, पतंग त्रिकोण नसतो, तर पतंग हा चौकोन असतो, म्हणजेच आपल्याला सापडलेला आहे. काटकोन त्रिकोण हा त्रिकोणाचा प्रकार आहे. आपल्याला नाही असं विचारलेलं आहे, म्हणजे पतंग हा प्रकार नाहीये, म्हणजे फक्त हे त्याचं उत्तर आहे. परीक्षेत वाचताना तुम्ही आहे नाही हे व्यवस्थित वाचत जा. आयताचे सर्व कोण हे टिंब असतात. आता आयताचे सर्व कोण हे काटकोन असतात, त्याच्यासाठी जास्त सांगण्याची काही गरज नाहीये. ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. पुढे पहा, एका चौरसाकृती बागेची लांबी 12 मीटर आहे. त्या बागेभोवती दुपदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी किती मीटर लांबीची तार लागेल? पहा, आता इथं काय करायचं असतं, ही चौरसाकृती बाग आहे, सॉरी ही आयताकृती दिसते आपल्याला. आपण जरा चौरस दिसल असं काढूया. ही चौरसाकृती बाग आहे. त्या बागेची लांबी दिलेली आपल्याला 12 मीटर, म्हणजे चौरसाच्या बाबतीत त्याच्या सर्व बाजू ह्या सारख्या असतात, म्हणजे ह्या सर्व बाजू ह्या 12 मीटर आहे. आता मला सांगा, या बागेभोवती 2 पदरी कुंपण घालायचं आहे. मग आपल्याला काय करायला लागेल? या सर्व बारांची काय करायला लागेल? बेरीज करायला लागेल. मग ही एकदा बेरीज आणि पुन्हा एकदा बेरीज, म्हणजे थोडक्यात परिमिती काढायला लागेल. मग 12 अधिक 12 अधिक 12 अधिक 12 असं केलं तरी चालेल, किंवा चौरसाच्या परिमितीचं सूत्र 4 गुणिले बाजू असं असतं. आता 12 चोक किती झाले? 48, म्हणजे एक पदरी कुंपण घालण्यासाठी किती तार लागणार आहे? 48 मीटर लागणार आहे. आपल्याला इथं 2 पदरी सांगितले आहे, म्हणजे 48 आणखीन एकदा 48, किंवा 48 गुणिले 2 केलं तरी चालणार आहे. ते जर येत नसेल तर 48 अधिक 48 केलं तरी सुद्धा आपलं उत्तर 96 मीटर हे येणार आहे. ऑप्शन नंबर 3. आता 68 पहा. तर तुम्ही बोलाल की सर इतके पटापट का सांगतात? कारण परीक्षेला आपल्याला वेळ तितकाच लिमिट असतो आणि विशिष्ट वेळेमध्ये आपल्याला प्रश्नपत्रिका कव्हर करायची असते. खालीलपैकी सममित आकृती कोणती आहे? आता सममित म्हणजे बरोबर 2 भाग कोणत्या आकृतीचे पडतात? आता ही जी आकृती आहे याच्यामध्ये बघा, तुम्ही अशी जर बरोबर सरळ रेष जर ओढली तुम्ही अशी इथून, तर बरोबर हिचे 2 सारखे भाग होतात. त्याच्यामुळे हेच त्याचं उत्तर आहे. बाकीच्या कोणत्याही आकृतीच्या कसाही जरी रेष ओढली तरी सेम त्याचे तुकडे होत नाहीत. त्याच्यामुळे हेच त्याचं उत्तर आहे. ऑप्शन नंबर 1. 69 बघा, खालीलपैकी कोणती बंदिस्त आकृती नाहीये? आता ह्या पूर्ण आकृती ह्या बंदिस्त आहे, ह्याच्यामध्ये थोडी पण एंट्री करायला जागा नाहीये, पूर्णपणे बंदिस्त आहेत. पण आपल्याला बंदिस्त नाही हे विचारलेलं आहे. पहा, ह्या आकृतीमध्ये पूर्णपणे आपल्याला एंट्री मिळते, म्हणजे ही आकृती बंदिस्त नाही. ऑप्शन नंबर 2. पुढे पहा, डस्टरचा पृष्ठभाग कसा असतो? डस्टरचा पृष्ठभाग हा सपाट असतो, जास्त चर्चा करण्याची काही गरज नाही आहे. पुढील संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास दुसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या येईल? आता ह्या संख्या लिहित बसायचं नाहीये. उतरत्या क्रमाने आपण संख्या कशा लिहितो? तर आधी सर्वात मोठी संख्या लिहितो, त्याच्यानंतर 2 नंबरची मोठी संख्या लिहितो, आणि आपल्याला काय विचारलेलं आहे? दुसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या येईल? मग आपण सर्वात मोठी संख्या शोधू, ती सोडून देऊ
आणि त्याच्यानंतरची संख्या तेच त्याचं उत्तर असेल. आता इथं जर नीट ऑब्झर्वेशन जर आपण केलं तर 1 नंबरला ही संख्या येईल मोठी, त्याच्यानंतर 2 नंबरला ही संख्या येईल आणि आपल्याला विचारलं आहे की दुसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या येईल, हेच त्याचं उत्तर असेल. 321 ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. पुढे पहा, इष्टिकाचितीच्या रेखांकित केलेल्या पृष्ठभागाचे नाव काय आहे? आता रेखांकित म्हणजे ह्या रंगवलेल्या पृष्ठभागाचं आपल्याला नाव विचारायचं आहे. बघा रंगवलेला पृष्ठभाग काय? क ब र फ. एक तर असा वाचा किंवा असा वाचा. एक तर क फ र ब असेल किंवा क ब र फ असेल. बघूया ऑप्शनमध्ये काय आहे. ऑप्शनमध्ये क ब र फ आहे, त्याच्यामुळं 72चं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. पुढचा पहा, सोबतच्या आयताची परिमिती किती? तर परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज. आता ही 5 असेल तर ही पण 5 असणार आहे, ही 3 असेल तर ही पण 3 असणार आहे आणि सगळ्यांची बेरीज बघा, 5 आणि 5 10, 3 13 आणि 3 16. 16 कुठे? ऑप्शन नंबर 2. पुढे पहा, 2.5 मीटर आणि 1.25 मीटर वजा 2 मीटर बरोबर किती? आता हे तर खूप सोपं आहे, परंतु तरी पण मी ते सोडून दाखवतो. 2.5 मीटर, आता इथं मीटर आणि सेंटीमीटर अशा पद्धतीने लिहायचं किंवा पॉईंटमध्ये लिहिलं तरी चालणार आहे. 2.5 म्हणजे काय? 2 आणि अर्धा म्हणजे 2 आणि 50. 1.25 मीटर म्हणजे काय? 1 आणि 75. ह्यांची आपल्याला काय करायची? बेरीज करायची आहे. बघा 5 7 5 12, हातचा आला 1, किती झाले? 4 मीटर 25 सेंटीमीटर म्हणजे 4.25 मीटर झालेले आहे. त्याच्यामधून काय करायचं आपल्याला? 2 मीटर वजा करायचे आहेत. म्हणजे मीटर खाली फक्त 2 लिहायचे, सेंटीमीटरमध्ये 0 लिहायचे, यांची वजाबाकी करायची. 4तून 2 गेले 2, सॉरी इकडून करूया, 5 5, 2 2 आणि 4तून 2 गेले 2. 2 मीटर 25 सेंटीमीटर म्हणजे ह्या 25ला सव्वा असा शब्द लावला जातो आणि त्याच्या अगोदरचा अंक जोडला जातो. 25 म्हणजे सव्वा नाही आहे, मी तुम्हाला ती पद्धत सांगते. येथे 2 आणि पुढे सव्वा म्हणजे 2.25 असा शब्दप्रयोग तिथे असेल. 2.25 मीटर. ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. आता पुढचा जो प्रश्न आहे तो तुमच्यासाठी आहे. 9 सहस्र ही संख्या अंकात कशी लिहितात? सहस्र म्हणजे हजार, इथे लक्षात घ्या. सहस्र म्हणजे काय? हजार म्हणजे 1000. तर 9000 ही संख्या अंकात कशी लिहाल? आता प्रश्न खूप सोपा झालेला आहे. त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि स्वतःचं नाव सुद्धा लिहा, स्वतःच्या शाळेचं नाव लिहा, कोणत्या शाळेच्या कोणत्या मुलांनी उत्तर दिलेलं आहे ते सुद्धा मला कळेल. तुम्ही कमेंट केल्या पद्धतीने प्रश्नपत्रिका क्रमांक 10 आपण सोडवलेली आहे. आता आणखीन तुम्हाला कोणती प्रश्नपत्रिका पाहिजे त्याची तुम्ही कमेंट करा, आपण ती नक्की सोडून पाठवूया. आशा करतो की यातील सर्व कन्सेप्ट तुम्हाला छानपैकी कळाले असतील. व्हिडिओ आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर तर तुम्ही आहातच. जी मुलं चॅनलवर नसतील, ज्यांना हा व्हिडिओ पोचलेला नसेल त्यांच्यापर्यंत पोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.